एक 10-15 मिनिटात निघते बघा. 10 ते 15 मिनिटात निघते. इन्फेक्शनचे आजार होतात ना आपल्याला. इन्फेक्शन झालं, कोणतंही इन्फेक्शन झालं तर काय करायचं? व्हायरल वगैरे मेडिसिन खायची गरज नाही, 15 दिवसांनी शांत बसायचं, 1 दिवस मेडिटेशन करायचं, आपोआप करू. हे तर भरपूर केलं आहे. जेवायला ते 10 मिनिटात येतो मी सांगितलं. कोणतंही इन्फेक्शन त्यानंतर स्पीकर लावलं. इन्फेक्शनला कोणतं इन्फेक्शन गालाची दिले पण दिले म्हणत स्पीकर लावतो. त्यानंतर इथल्या होमो ड्रग्ज, फूडमुळं पण कधी कधी आजार पण येतं की नाही. आता काल बासुंदी, फूड, होमो, हां, ड्रग्ज, फूड, इफेक्टिव्ह यूज म्हणायचं. फूडचा इफेक्टिव्ह म्हणा किंवा त्याचे साईड इफेक्ट होऊ नये, साईड इफेक्ट होऊ नये पण आणि झालं असले तरी सुद्धा. म्हणजे समजा आपण उदाहरण घ्या, बासुंदी खाल्ली आणि पोट बिघडलं, कोणतं वापरणार? बरोबर आहे. समजा औषध खाल्लं एखादं, हां, काल मी थोडंसं तुमच्या ह्याच्यानुसार दिलं, न्यूटो दिले, त्याच्या मागं कारण होतं. बासुंदी का खाल्ला? ग्रीड झाली ना, म्हणून मी दिलं. इच्छा झाली ना, म्हणून माइंड म्हणून घेतलं. इच्छा झाली म्हणून आपण तिघांनी लक्षात, म्हणून दिलं ते, म्हणून. बाकीच्यांचं हे लागलं का? हां, होऊ शकतं. बऱ्याच जणांना पाहिजे असेल बासुंदी, सगळ्यांना भागवायला पाहिजे होती, असू शकतं, येऊ शकतं, लक्षात घ्या. त्यामुळं काय करायचं? सांगू शकत नाही, काही सांगायचं नाही. त्यामुळं अन्न काय करायचं? होतात. अन्न असेल तर काय करायचं? आजूबाजूंना देऊन टाकायचं, देण्याचं काम करायचं. नको म्हटलं तर नको म्हटलं तरी असं करायचं नाही, नाही घ्याच, हे घ्याच, अशी पण प्रवृत्ती असते. ते वैतवणमध्ये नकोच, म्हणून माझी कधी कधी चिडचिड होते. आणि चुलत एक बहीण आहे, मैत्रिणी म्हणून, इतका आग्रह की नाही, चांगला असतोय, भाव चांगले असतात. मी शांत बसतो. मी शांत बसल्यानंतर लक्षात येतं की नको आहे. एकदा नको म्हटलं, दोनदा नको म्हटलं तरी सुद्धा. आता माझे बरेच फायदे होणार सोडा. एकदा नको म्हटल्यानंतर काय असतं, त्यांचा भाव काय असतोय, घरात आल्यात काय तर खायला पाहिजे. नको आहे बाबा, नको आहे तर थांबायला पाहिजे. आपण काय करतो, नाही घ्याच, खावाच. आणि नको असलं तर मग त्याचा भाव काय होतो, चिडचिड होणार ना, इरिटेबिलिटी. त्यामुळे थांबायचं. आपण एकदा विचारायचं. आता मी प्रवास करत असताना रेल्वेमध्ये शेजारचे होतात, काय तर खात असतात, जेवतात का, जेवणार का, काय करायचं? खायचं त्यांच्यातलं. त्यांचं काम आहे. विचारलं, क्लोज्ड वन असेल, शेअर करायला हरकत नाही. त्यांनी विचारलं, आदर द्यायचा, त्यांना रिस्पेक्ट द्यायचा. वाटलं एखादा बाईट घेऊ शकता, ठरवायचं आपण. त्याच्यासाठी विवेक पाहिजे. न खाल्लेलं चांगलं शक्यतो. हेट्रोचा ॲबडॉमिन करस्पॉन्डन्स दिला. ॲबडॉमिन येतं ना इथं, थोडंसं ॲडव्हान्स. त्यामुळं हेट्रो का दिली त्यांची,
आता खरं सांगू सर तुम्हाला, तुम्ही बासुंदी मागवले माझ्या विचार नाही आला, पण बासुंदी मागवले ना, जस्ट आय सी, मला माहीत नव्हतं तुम्हाला त्रास होईल असं, पण मला काही बासुंदी पाहिजे होती, मला नव्हती, पण मला जाणवलं की काहीतरी एक सेन्स येतो की बहुतेक त्रास होऊ शकतो. का जाणवलं? कारण तुम्ही रॉंग ठिकाणी मागवलं. 30 रुपयाची वस्तू होती ना सर, आपण परवा प्यायला म्हणले एक छोटीशी वस्तू आहे. हां, कॉस्टली खूप नव्हता ना तो आयटम. नाही तसं नव्हे, ॲडव्हर्स इफेक्ट नाही तसं नाही म्हणत आहे, सगळ्यांना पण नव्हे. ती त्यांच्याकडे बासुंदी कशी असणार आहे, फ्रेश नसणार आहे ना. हां, ताक आणि बासुंदी मिक्स पिलता काय? हां, मग ते पण मिक्स झालं. वाटी होतीच ना. हां, विरजन झालं. म्हणजे हे अगदी काय आपण प्रत्येक भावाचं जायचं नाही. हां, यांना नाही लागलं. त्यांना नाही लागलं. तर ड्रग आणि फूड, आता फूड इम्बॅलन्स झाला तर ओके, होमो. नंतर बाईट्सल्या बाईट्स म्हणजे काय? डॉग बाईट, स्नेक बाईट, होमो. परवा एक डोंबिवलीला केस झाली बघा, डोंबिवलीला काय कुठं, एक लहान मुलगी आणि त्याची मावशी पेपरला आलं होतं घ्यायला, सापानी चावलानी गेला, उपचार केलं, ह्याच्यामध्ये उपचार दिले तरी सुद्धा गेले. आता गेल्या कशामुळं? अँटीव्हेनम वगैरे सगळं दिलं, स्टेबल पण झाले, पण गेल्या. फिअर. बाईट, ब्युटिफुल मुद्रा हेल्प करू शकते. काय पण चावलं तर पहिला काय करायचं? होमो टच करायचं. ओके. मंत्र कोणता घेणार याच्यासाठी? मंत्र खूप चांगले काम करतात बरं का बाईट्समध्ये, स्नेक बाईटमध्ये. म्हणून अगरतंत्र एक विषय आहे आयुर्वेदामध्ये, मंत्रचिकित्सा. अगरतंत्र, ओ मंत्र म्हणायचा. ओ, होमोचा मंत्र ओ आहे ना, पेट्रोचा मंत्र कोणता आहे? आ. न्यूटोचा मंत्र कोणता आहे? अम. मुद्राबरोबर मंत्र पण घेऊ शकता. हो, बाईट्स, होमो, सगळे बाईट्स. त्यानंतर न्यूट्रो इज पोश्चर. पोश्चर म्हणजे काय? चुकीच्या पद्धतीनं झोपणं, चुकीच्या पद्धतीनं बसणं, आणि त्याच्यानंतर कंबर दुखाली, पाठ दुखाली होतं का नाही कधी? पोश्चर. हां, पोश्चरसाठी. आणि हेट्रो इज कॉमन स्ट्रेस, माइंड. स्ट्रेस, कॉमन स्ट्रेस. स्ट्रेस आला तरी कसं आहे? आता छान वाटते ना. मगाशी जरा सगळं फिरून आल्यानंतर काय झालं? चलबिचलता झाली. हेट्रो पकडायचं. ही पण डायग्राम फार महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. हे कशासाठी? इन्फेक्शन, आणि तिथं अजून एक लिहा, नॅचरल कॅलॅमिटीज, म्हणजे नैसर्गिक कॅलॅमिटीज झाल्या तर. कॅलॅमिटीज कोणत्या? अर्थक्विक, भूकंप झाला, किंवा पूर आला. न्यूटो, नॅचरल कॅलॅमिटीज. न्यूटो पहिलं करण. न्यूटो. ही फिंगर टच केल्यानंतर, फूडसाठी टच केल्यानंतर काय येणार? फूड विजडम येतो. फूड विजडम, कधी काय खायचं, कधी नाही खायचं याचा विचार आपल्याला येतो. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. फूड फार महत्त्वाचं.
बऱ्याच वेळेला काय करतात आपल्याला आग्रह करतात आणि आग्रह केल्यानंतर नको त्या वेळेला नको ते खाल्लं तर दुसऱ्याचं मन राखायचं म्हणून खाण्यात काय पॉईंट नाही आहे. नको असेल तर नाही खायचं. आता आज देवांश आला नाही, काय जाऊन रागवायचं त्याला? नाही आला, ठीक आहे. जेवढं बसला तेवढं आनंद. अनवा राहिली नाही आमची रूममध्ये, मग रागवायचं नाही. रागवायचं, त्यांची कपॅसिटी आहे, त्यांचं विजडम आहे. जेवढं बसल्यात त्याला तेवढं आनंद मानायचा. आता ती झोपल्या, मग काय क्लास अटेंड करायचा आणि झोपायचं असं म्हणून चाललं. जेवढी तुमची कपॅसिटी आहे तेवढी तुम्ही मिळणार. पोस्चर न्यूट्रो आता तुम्ही उदाहरण घ्या, प्रवास करायला लागलाय आणि तीन सीटर रिक्षा आहे आणि त्याच्यात त्यानं 4-5 जणांना बसवलं. पोस्चर बिघडला की नाही बिघडला? आणि आल्यानंतर कंबर दुखायला चालू झालं. आणि जांभळी येत असेल आणि डेकर येत असेल तर त्या जांभळी येत असेल आणि डेकर येत असेल तर त्यावेळेला न्यूटो नैसर्गिक क्रिया. न्यूटो हां. पाणी पिलं आणि काहीतरी खाल्लं तर ते बंद होतं त्यावेळेला. त्याला पाणी पिलं आणि काहीतरी खाल्लं हां, ते बंद होतं. त्याच्यामुळे झालं म्हणायचं काय, कशामुळे झालं म्हणायचं? त्याच्यामुळं नाही लक्षात नाही. मी काय म्हणलं, आता डेकर येतो किंवा जांभळी येते किंवा झापड येते, हां, बरोबर आहे. त्यानंतर थोड्या वेळात मी काहीतरी खाल्लं, पाणी पिलं, ते बंदच होतं सगळंच. हे धरणं योग्यच आहे त्यावेळेला काय न धरणं बघितलं? हां. तुम्हाला जे तुम्ही म्हणताय की नाही ते वायू तत्वाचं बॅलन्सिंग होतं. हां, वायू तत्व तुम्हाला काय तर रिसीव करण्याची इच्छा झाल्या म्हणून ते ढेकर आणि हे येतात. भूक लागलेली आहे त्यामुळे वायू प्रवाहित झालेला आहे, अग्नी प्रवाहित झालेला आहे. मग तुम्ही काय तर त्याला दिला की ते थांबतं. हेट्रो गॅस इज हेट्रो पाचनाशी निगडीत आहे ते. पचन व्यवस्थित आहे त्याला पडणार नाही. हां, हेट्रो वायू रिलेटेड आहे. पंचतत्वांचं पण लिहून घ्या तिथं. पंचतत्वांच्या मुद्रा लिहून घ्या. आल्यावर आपण घेऊया पंचतत्वांचं. आता नंतर जेवल्यानंतर एक एकट्यांचं हे करून घ्या. हां, बाईट्स द्यायचे आहेत तुम्हाला. बाईट्स म्हणजे तुमचं मत मांडायचं आहे. शिबिर महत्त्वाचं आहे काय आहे, तुम्हाला कसं वाटलं शिबिर? सांगू इच्छिता ना? न्यूटो लिहा. वायू तत्व, वायूचे सगळे विकार न्यूटो. करंगळी. वायूचे विकार कोणते कोणते आहेत तिथं लिहा. रेस्पायरेटरी सिस्टम म्हणजे श्वासोच्छवासाची आहे ना. सर्दी, खोकला, ताप कशाशी कनेक्टेड आहे? रेस्पिरेटरी सिस्टम. न्यूटो रेस्पिरेटरी सिस्टम सगळंच. वायू ऑक्सिजन कमी पडणं, वायूचा इम्बॅलन्स होणं. त्यानंतर होमो पृथ्वी तत्व. शरीरात पृथ्वी तत्वाचं कमतरता, पृथ्वी तत्वाची जादा. म्हणजे काय? किडनी स्टोन उदाहरण. किडनी स्टोन, आर्टरील ब्लॉकेजेस, किडनी स्टोन, आर्टरी ब्लॉकेजेस,
कोलेस्ट्रॉल वाढणं, चरबी वाढणं, असं केलं तर चालतं. होमो होमोज असं केलं तर चालतं काय असंच टच करायचं? ती टच करायचं. चरबीचं प्रमाण वाढणं, पृथ्वी तत्व, कोलेस्ट्रॉल, आर्टरियल ब्लॉकेजेस, चरबी जास्त वाढली असेल तरी, गाठी होणं, कुठं पण गाठी होणं, नंतर न्यूट्रो जलतत्व मधलं बोट. जलतत्व काय? जलाचं जल प्रमाण कमी झालं, शरीरात पाणी कमी पडलं, डिहायड्रेशन. ब्लड डिसऑर्डर्स, ब्लड, तहान लागत नसली तरी, ड्रायनेस येणं, सगळे हॉर्मोन्सचे आजार. हॉर्मोन्स काय आहेत? जल आहेत ना. हॉर्मोन्स काय आहेत? जल आहेत. त्यानंतर हेट्रो अग्नितत्व. अग्नीचं काम काय आहे? डायजेशन, पाचन करणं. पाचन करणं, अग्नी. लॅक ऑफ एनर्जी घेऊ शकतो. अग्नितत्व आणि काय? डोळ्यांची जिथं जिथं जळजळ होते, डोळ्यांची जळजळ होणं, लघवीला जळजळ होणं, युरिनला जळजळ होणं, जिथं जिथं जळजळ अग्नीशी संबंधित असेल तिथं ते वापरायचं. पायाला तळ हाताला जळजळ होणं, कुठेही जळजळ व्हायला लागली, डायबिटीसमध्ये होतंय बघा जळजळ होणं, तर हेट्रो. जल, डोळ्याची जळजळ होणं, कोरड पडणं, हे कोरड पडणं जलमध्ये. झालं. वायू, वायू, त्यानंतर अजून एक ट्रायव्हर्जिन लिहा. न्यूटो ब्लड वेसल्स. हां, ब्लड वेसल्स म्हणजे कोणत्या कोणत्या? आर्टरीज, नर्व्स, वेन्स. ब्लड वेसल्स नाही, वेसल्स लिहा. फक्त वेसल्स. वेसल्स म्हणजे काय? आर्टरी, नर्व्स, न्यूटो आणि व्हेन्स. आर्टरी म्हणजे रक्त प्रवाहित करणाऱ्या रक्तवाहिन्या आणि नसा. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स येतात बघा न्यूटोमध्ये. न्यूरोलॉजिकल, न्यूरोपॅथी ह्याच्यात येणार. आर्टरीज, व्हेन्स आणि नर्व्स, नसा. त्यानंतर बोन्स, हाडांचे विकार. नाही, होमोमध्ये बोन्स डिसऑर्डर, हाडांचे विकार. हाडं ठिसूळ होणं, हाडांची झीज होणं,
हाड वाढणं, टाचेमध्ये हाड वाढते ना, त्यामुळे दुखायला चालू होतं, ते बोन्स त्याच्यात येते. बोन रिलेटेड कोणत्याही गोष्ट, आर्थरायटिस पण याच्यात येणार, संधिवात, जॉईंट पेन्स वगैरे, जॉईंट पेन पण येणार, नी पेन वगैरे. नी पेन सगळं ह्याच्यात आहे, बोन्स रिलेटेड आहे. त्यानंतर मसल्स, न्यूट्रोमध्ये मस्क्युलर पेन, हे माऊस दुखतं बऱ्याच जणांचं, माऊस मसल पेन असतं, मसल विकनेस, मांड्या दुखणं, मसल विकनेस. येस, हां, मसल्स त्याच्यात लक्षात आलं पाहिजे, बोन हाडं दुखत आहेत का मसल्स दुखत आहेत, आणि दोन्ही दुखत असेल तर दोन्ही टच करायचं. आणि हेट्रो काय येणार, स्किन प्रॉब्लेम्स, त्वचेचे विकार कोणतेही असतील तर. हेट्रो इज स्किन. त्वचेच्या विकारासाठी कोणती मुद्रा, हेट्रो. शटर खाली त्या जायचंच आहे का? हां, आपलं बेसिक प्रोसेस आपण चारच कन्सिडर करतो. हो, त्यामुळे आता हा पॉईंट आहे, हा पॉईंट, हेच 4 पॉईंट आले. बरोबर. वेगवेगळ्या आयटमसाठी वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये ते वापरले जातात. कॉन्शियसनुसार वापरायचं. फक्त आता माझ्या मनात प्रश्न असा आहे की जवळजवळ 5-7 अशा प्रकारच्या क्रिया म्हणा का डिटेल्स. बरोबर आहे, बरोबर. आपलं जे बेसिक बोलणं झालं ते की सकाळी अमुक गोष्ट करायची, कायची करायची आणि रात्री झोपताना जेवण करायचं. हां, या घुसवायच्या कुठे क्रिया मध्ये करायच्या नाही, या गरजेनुसार करायचं. म्हणजे त्याचा वेळा काळ अशी काय नाही नाही, आता समजा तुम्हाला त्वचेचा त्रास व्हायला लागला, साधं उदाहरण घ्या, स्किनला काहीतरी खाजवायला लागलं बरोबर. तर काय करायचं, आपण काय करतो, ही औषधं आहेत तुमच्यासाठी. स्किनला त्रास व्हायला लागला तर काय करतो आपण, काय करताय तुम्ही, क्रीम लावतो पाहिजे. हां, क्रीम लावतो. क्रीम लावता, अजून काय करता, गोळी खाता, डॉक्टरांकडे जाता. हे केलात तर ते तर मला म्हणायचं वेळ काळाचं याला काय म्हणतात? नाही नाही नाही, हे कधी उघड्या डोळ्याने पण करू शकता. तुम्हाला वाटायला लागलं तर त्वचा खाजवायला लागले तर हे, आता याच्यामागे चेतना काय आहे, त्वचा खाजवते का, काय खाजवते, कुठं तर हेट्रो इम्बॅलन्स झालाय, काय कुठल्या ना कुठल्या कारणानं, एव्हरीथिंग इन द बॉडी इज हॅपनिंग इज रिलेटेड टू दोज बिकॉज दीज 4 फोर्सेस, कुठेतरी इम्बॅलन्स. बॉडी, लाईफ सगळीकडंच. तर मग ते किती वेळा करायचं दिवसाला? जो पण कमी होत नाही, असं 2-4 दिवस 5-6 दिवस राहायचं. मग असं किती मिनिटाचं एक सेशन, असं किती सेशन? 2 वेळा 3 वेळा टच करू शकतो. 2-3 वेळा आणि 5-10 5 मिनटं 10 मिनटं वापरायचं. म्हणजे लॉंग पिरियडचा पण साईड इफेक्ट असतो. नाही नाही, साईड इफेक्ट साईड आहे इफेक्ट त्याचा काहीच नाही. 100% नाही. म्हणजे तुम्ही लॉंग टाईम केलात तेवढं चांगलंच आहे. म्हणजे आता आपण नुसतं या बोटाच्या 3 प्रकारचे यूज बघितले. बरोबर. आता मी स्किन करतोय, हां, हे त्याला कळायला काय मार्ग आहे, त्याला मी स्माईल देतो. स्माईल देत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कधी पकडताय. हे म्हणजे स्किन असताना पकडण्यात स्किन तुमच्या पहिला कॉन्शियसनेसमध्ये पहिला लक्ष कुठं आहे, ऑलरेडी ध्यान तिथं आहेच, ध्यान आहेच, स्किनकडेच लक्ष आहे. खाजवा लागल्यानंतर, मला एक साधं उदाहरण द्या, तुम्हाला स्किन इचिंग व्हायला लागलंय आणि तिथं समोर पेढा ठेवला आहे, काय ठेवलंय? पेढा, हां. तर स्किन खाजवून सिव्हिअर इचिंग आहे आणि तुम्हाला पेढा कोण द्यायचा ऑफर केला, ते राहू दे बाबा तुझा पेढा, हे पहिला खाजवून घेतो. म्हणजे ध्यान कुठं आहे, मग ध्यानचं सोल्युशन काय काढायला, तुम्ही खाजवा लागलाय, खाजवण्याच्या ऐवजी तुम्ही मुद्रा करा. फार फार तर काय करायला, मलम लावायला आहे. ह्यानी काय होणार आहे, समजा मी म्हणणार नाही की मलम लावायची आवश्यकता आहे, तर लावायला पाहिजे,
पण मलम लावत असताना पण मुद्रा टच करा. समजा ते तुम्हाला 10 दिवस मलम लावावं लागणार आहे, ते 1 दिवस लावून बरं होऊन जाईल. लक्षात आलं? हे मला कालपासून नाही म्हणत. ऑलरेडी कॉन्शियसनेस तुमचा तिथं काम करायला आहेच, फक्त त्याला सोल्युशन मुद्रा आणि मेडिटेशन द्यायचं. एखादा मेडिटेशन किंवा काही क्रिया केली स्वतः तर बॉडी त्याला ॲक्टिव्हाईज होते आणि मग त्याचं कमी होतं. देत नाही, ऑब्लिगेशन देत हां नाही. हां असं होऊ हे शकतं. आपल्या मुद्रामध्ये कंटिन्यू जर नाही. तर त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होईल का? नाही 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 जसं सुरुवातीला मी केलं तर मला 2-4 दिवस चांगला इफेक्ट, म्हणजे आठवडा महिना असतो. त्याचा सांगतो की तुम्हाला हे आता आपण इफेक्ट खूप छान क्वेश्चन विचारला तिने. त्याचा इफेक्ट लेवलला काम करेल ते, पण त्याचा कॉज शोधला. आता काम का करणार नाही सांगतो तुम्हाला. रेझिस्टन्समुळे नव्हे, आपण एक कॉज ट्रीट केला. एक उदाहरण स्वरूपात सांगतो. स्किनचंच घेऊया. इचिंग व्हायला लागलं आहे आणि तुमचा प्रायमरी कॉज सापडला काय की आज मी काहीतरी जेवणात चुकीचं खाल्लंय म्हणून तुम्ही काय केला, फूडची घेतला. बरोबर आहे. मग फूडचं घेतल्यानंतर ते बरं झालं आणि परत 1 महिन्याने 2 महिन्याने परत आलं तिथं आणि तुम्ही फूडची मुद्रा लावला आणि तुम्हाला रिझल्ट मिळणं झाला. याचा अर्थ काय आहे, ते इफेक्ट दुसरा काहीतरी असू शकतो. कॉज दुसरा असू शकतो. मग कॉज काय असू शकतो, त्या दिवशी कदाचित माझा आणि बायकोचं वादविवाद झालते. मग मुद्रा कोणती करायला पाहिजे, फूडची लावून काम करेल काय, बायकोचं रिलेशन घ्यायला पाहिजे, मग ते काम करेल. मधातून स्ट्रेसने हे होऊ शकतं. स्ट्रेसमुळे होऊ शकतो. मग इफेक्ट तोच आहे. स्किन इज हेट्रो, पण कॉज बदलला की कॉज दुसरा येऊ शकतो ना. हेट्रो ट्रिगर होण्यासाठी कॉज कोणताही असू शकतो. आणि त्या कॉजची पण मुद्रा लावायची. कॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. दोन्ही लावायचं. दोन्ही लावायचं कॉज जास्त महत्त्वाचं आहे. पण कॉज डायग्नोसिस होणार कसं आपल्याला? आपण मुद्रा घेतल्यात की कोणतं रिलेशन इम्बॅलन्स आहे, बरोबर. फूड घेतलंय, रिलेशन इम्बॅलन्स आहे, वातावरणातले बदल आहेत, हे कॉज मुद्राच आहेत. आपण आज कालपासून दुपारपासून जे शिकालोय ते कॉज मुद्राच आहेत. कॉन्शियसनेस कॉजचं पण व्हायला पाहिजे आणि आजार आहे. आजार पण व्हायला पाहिजे. ओके चला, जेवण करून एक या पटपट. एक आपण इथं बाईट घेऊया, म्हणजे प्रत्येकाने तुमचं मत 2 मिनिटात सांगायचं आहे. खाली घेतले बरं घेतो रूम पैसे, रूम पैसे घेतले बरं का इथं घेतले बरं बाईट रूम पैसे घेतलेलं बरं बाहेर का इथं घेतलं बरं म्हणतो. इथं घ्या चालतं काय अडचण नाही. त्या रूमपाशी घ्या. किती विचार बाहेर पायरीवर त्या ह्याच्यावर घेऊ शकता ते. बाहेरल्या बाजूला ते नदीचं प्रोसेस काय इथं घेतलं नाही, तर सावली चालते. आहे. स्क्रीनचं. सावली आहे की झाड आहे. इथं घ्या चालतं. ठीक. त्यांचं यूथ बरोबर आहे. नेचरच्या सानिध्यात तुम्ही ते दिसायला बरं दिसतं. सकाळी आम्ही कायची करत होतो ना. तिथं पाहिजे. हां, तू मस्त होती.